कोल्हापूर सांगली शहर जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास पोलिसांनी गजाआड केलं। त्याच्याकडून 17 लाख किमतींच्या 34 दुचाकी जप्त केल्या। संशयित चोरटा संग्राम शिवाजी गायकवाड, वय 46, मुरगुड, तालुका कागल असं त्याचं नाव आहे। त्याच्यावर यापूर्वी चोरीचे 8 गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील आणि रुपेश माने यांना खात्रीशीर माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार संग्राम गायकवाड हा चोरीची दुचाकी घेऊन हेरले तालुका हातकणंगले येथील स्मशानभूमीजवळ येणार आहे। त्यानुसार सापळा लावून त्याला जेरबंद केलं। यावेळी त्याच्याजवळ मिळालेली दुचाकी चोरीची असल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये जुने राजवाडा, कोडोली, बुदरगड, शाहूपुरी, हुपरी, कागल, हातकणंगले, गोकुळशिरगाव, मुरगुड, इचलकरंजी गावभाग, शिवाजीनगर, इस्लामपूर, चिकोडी आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरीची कबुली दिली। दरम्यान संशयित संग्राम गायकवाड हा चोरीच्या दुचाकी विकत असतो हे माहिती असतानाही त्याच्याकडून दुचाकी विकत घेणाऱ्या कुणाल मनोहर कांबळे राहणार रुकडी तालुका हातकणंगले, सुनील रमेश खोत राहणार मानगाववाडी तालुका हातकणंगले, पांडुरंगा शिवाजी रानमाळे परेड गल्ली मुरगुड तालुका कागल, संजय रामचंद्र शिंदे राहणार मुरगुड या चौघांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे। पत्रकार बैठकीस अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस स्टाफ उपस्थित होते। आज LCB कोल्हापूरची टीम कडून एक चांगली डिटेक्शन झालेली आहे। त्यांच्यामध्ये एक आम्ही आरोपी कडून 34 गाडी आहे, टोटल मोटरसायकल 34 ची रिकव्हरी झालेली आहे। त्यांच्यामध्ये 33 जे आहे चोरीचे मोटरसायकल आहे आणि एक जे मोटरसायकल ते गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे। असं टोटल 34 मोटरसायकल वेगळ्या गुन्ह्यामध्ये आम्ही निष्पन्न करून त्यांची रिकव्हरी केलेली आहे आणि टोटल मुद्देमाल जे आहे जवळपास 17 लाखाचा मुद्देमाल त्यांच्यामध्ये आहे। ते जे आरोपी आहे तो रेकॉर्डवरचे आरोपी आहे। ते आधी त्यांच्यावरती ट्रॅक्टर चोरीचे आणि वेगळे चोरीचे गुन्हे दाखल होते। त्यांच्या वेगळी टेक्निकल पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने माहिती काढून आरोपी निष्पन्न करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून आतापर्यंत 34 मोटरसायकलची रिकव्हरी झाली। या रिकव्हरीमध्ये वेगळे रिसिव्हर सुद्धा LCBची टीमने निष्पन्न केलेले आहे आणि आतापर्यंत 4 रिसिव्हर ज्यांनी मोटरसायकल विकून घेतलेले आहे त्यांना सुद्धा आम्ही गुन्ह्यामध्ये आरोपी करणार आहे आणि पुढची तपास त्या अनुषंगाने चालू आहे।